बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावते। घोडबंदर भागातील अनेक गृहसंकुलांमधील रहिवासी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे। पाणी टंचाई समस्येमुळे शहरातील नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच आता गेल्या 9 वर्षापासून ठाण्यात अधिकाऱ्यांच्या कृपेने दररोज 60 दशलक्ष लिटर इतकी पाणी चोरी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे। गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते। या पाणी कपाती मागील कारणाचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय। त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघड झालाय। या संदर्भात मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान यावेळी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते। शुद्ध केलेले पाणी माणकोली येथील MBR मध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरित करण्यात येते। पिसे धरणातून ठाणे महापालिका सुमारे 280 ते 310 दशलक्ष लिटर पाणी उचलते। मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना 250 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतोय। यामागे दररोज होणारी 60 दशलक्ष लिटर पाणी चोरी हे मुख्य कारण आहे, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला आहे। पिसे ते टेमघर दरम्यान सोनाळे, चौदरपाडा, बापगाव, मुटवल, सावध, आमनेपाडा, खिरवली, पिसे आणि देवरुख ही गावे आहेत। या गावांच्या परिसरात असलेल्या एअरवॉलला बेकायदेशीरपणे टॅपिंग करण्यात आले। त्या माध्यमातूनच ही पाणी चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे। स्वस्तामध्ये 9 दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून सिंदखेडा, धुळे येथील दुकलीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झालाय। या प्रकरणी वागळे स्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर कोळी आणि दिनेश अनंत पाटील या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केल्यात। अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केले। वागळे स्टेट लुईसवाडी येथील स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप पालांडे यांना अवघ्या 60,000 दुचाकी देण्याचे प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीने दाखवले होते। तसेच काही दुचाकींची छायाचित्रे व्हॉट्सअपवर पाठवून 1 महिन्यात RTO ट्रान्सफर करून देणार असल्याचे सांगितले होते। या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी 9 दुचाकीकरिता 5,40,000 रुपयाची रक्कम रोख व ऑनलाईन स्वरूपात या दुकलीला पाठवली। मात्र दुचाकी न देता फसवणूक केल्याचे लक्षात येताच गलांडे यांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली। मार्च-एप्रिल 2023 साली घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुकलीवर दाखल केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकाने धुळे, सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत 7 दुचाकीसह दुकलीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने पैशाची गरज असलेले ते इतर 8 दुचाकी मालकांना बँकेचे कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले। भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत। त्यानुसार जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय येथे आज अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नशामुक्ती शपथ घेण्यात आली। जिल्हा परिषदेतील शपथविधी कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, समाज कल्याण विभाग प्रमुख तसेच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्ज्वला सपकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग संजय बागुल, कार्यकारी अभियंता युवराज कदम तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत व्यसनमुक्त व निरोगी समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, एकल वापर प्लास्टिक वस्तू याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुनर्वापर आदी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच, परंतु ठाणे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी 100% सहभाग दिला तरच पुढच्या पिढीला आणखीन पर्यावरणभिमुख असे ठाणे शहर अनुभवता येईल, असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महानगरपालिकेत बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत रोडे, पर्यावरण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग, मलनिःसरण विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, पशुवैद्यकीय विभाग राबवित असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आले. ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारे प्रदूषण हे त्या शहरापुरतेच मर्यादित न राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला, देशाला होत असतो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील प्रदूषण कसे नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येकाने शहराने इतरांसोबत देवाणघेवाण करणे खूप गरजेचे आहे. शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतीमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणे, रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच महापालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिकाधिक प्रभावीपणे होणे गरजेचे असल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावर धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारे धुळीचे प्रमाण कमी होईल व त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करतील यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या आहेत. ठाण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर विविध भागात पादचाऱ्यांकरिता ठाणे महापालिकेने 5 पादचारी पूल उभारलेत. या पादचारी पुलांवर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना ये जा करण्यास सोयीचे व्हावे याकरिता या पुलांच्या ठिकाणी लवकरच लिफ्टची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यानुसार पालिकेच्या जाहिरात विभागाने नामी शकल लढवत परमोड न करता मे ऊर्जा ब्युटिफिकेशन या ठेकेदारामार्फत संकलन व निगा देखभालीसह लिफ्ट उभारण्याचे ठरवले. या पुलावर 15 वर्ष जाहिरात प्रदर्शनाच्या हक्काच्या मोबदल्यात संबंधित ठेकेदार पालिकेला 15 कोटीचे उत्पन्न देणार आहे. सध्या स्थितीत हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी प्रस्तावित असून आगामी पालिका निवडणुकीआधी हा उपक्रम मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच वाहने वाढत असून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे याकरिता रस्त्यांवर पादचारी पूल उभारले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील घोडबंदर रोडवर आनंदनगर, VM हॉटेल, विवेना मॉल, आर मॉल तसेच कळवा खारेगाव रेल्वे फाटक येथील 5 पादचारी पुलांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग यांना पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी या पुलांवर लिफ्टकरिता डक उभारण्यात आले. मात्र लिफ्टची सुविधाच उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत होते. अनेक दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी ही आबाळ लक्षात घेऊन
पुलांच्या ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी अखेर पालिकेला मुहूर्त सापडला आहे। त्यानुसार 15 वर्ष जाहिरात प्रदर्शनाच्या हक्काच्या मोबदल्यात या पादचारी पुलांवर दोन्ही बाजूस लिफ्ट बसवून संचलन व निगा देखभाल करण्याचे कंत्राट ऊर्जा कंपनीला देण्याचे पालिकेने ठरवले आहे। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।